नमस्कार. मी निरंजन ज्ञानदेवराव कातळे, मुक्काम खैरी, पोस्ट कळाशी, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. मी यावर्षी सौभाग्य हे वाण पेरलं होतं प्रवर्धन सीडचं. आणि सौभाग्य पेरल्यानंतर यावर्षी दैव असं की याच वर्षी भरपूर पावसाळा आला गेला. नवीन वाण, नवीन माहिती नाही, काही नाही, पण एवढं पाणी होतं की सोडून द्या. म्हणजे टोंगा जमिनीत सौभाग्य पेरल्यानंतर पाणी होतं. बरेच दिवस पराठीचं असं वाटलं की आता काही हे जमणार नाही. म्हटलं आपण नवीन वार पेरलं, माहिती काहीच नाही आहे, पण नवीन वार पेरल्यानंतर आपण यामध्ये वाणामध्ये फसू की काय अशी एक शंका होती मनाची. काही मन लागत नव्हतं. पण तरी काही दिवसानंतर ज्यावेळेस पाणी आटत गेलं आणि आपली मेहनत सौभाग्याला साथ देत गेली आणि सौभाग्यानं आपल्याला साथ दिली, त्यावेळेस असं वाटायला लागलं की आता पराठी जमते. त्या पराठीने एवढे फुलपाती आणि बोंडं, फांद्या, फळफांद्या एवढ्या केल्या की या अगोदर ज्या पराठ्या पेरल्यात त्यात असं वाटलं की आपण सौभाग्य जास्त टाकायला पाहिजे होती, पण मी कमी टाकल्या गेली आणि हलक्या जमिनीत टाकली, भारी जमिनीत टाकायला पाहिजे होतं. त्यानंतर एवढं पीक म्हणजे चांगलं जोमात यायला लागलं की एकरी मला 12-12.5पर्यंत कापूस झाला त्या पराठीचा, हलक्या जमिनीत असून सुद्धा. हेच जर वाण भारी जमिनीत टाकलं असतं तर 17-18-20पर्यंत सुद्धा गेलं असतं. पण आपलं नशिबानं साथ नाही दिली त्यावेळेस की आपल्याला समजलं नाही आपण भारी जमिनीत टाकायला पाहिजे होतं. नाईलाज झाला. बाकी शेतकऱ्यांनी सौभाग्य या वाणाची थैल्या मिळाल्याबरोबर बुक करून टाकाव्या आणि लवकरात लवकर सौभाग्याच्या थैल्या बी पेरून टाकावं. काही न विचार करता प्रवर्धन सीडचं सौभाग्य एवढं बी चांगलं आहे की आपण पेरल्यानंतर सगळा अनुभव येईल. अनुभव म्हणजे हा पेरल्यानंतर येत असतो. नवीन वाणाचे काही विचार न करता सौभाग्य वाणाला सगळ्यांनी पसंती द्यावी अशी माझी शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे.